दिनांक 28 डिसेंबरला नागपूर येथे होणाऱ्या महारॅलीकरिता गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना झालेत। काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये काँग्रेसचे देशभरातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत। याच रॅलीमध्ये सहभागी होण्याकरिता गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार सहजराम करोटे यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते कोहमारा येथून नागपूरच्या दिशेने रवाना झालेत। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आपल्या जिल्ह्यातून जवळजवळ 20,000 लोक नागपूरमध्ये महारॅलीला पोहोचत आहे। आता सर्वच्या सर्व आमचे कार्यकर्ते नेते मंडळी सर्व आंदेवे झालेले आहे। सर्व लोक आता या ठिकाणातून निघालेले आहे। माझ्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातून सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आणि नेते मंडळी निघालेले आहे। एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो, काय सांगाल याबद्दल? एकदम काँग्रेस आता येणारे दिवस हे काँग्रेसचेच राहणार आहेत आणि सर्वांना कळून चुकलेलं आहे की काँग्रेसशिवाय ह्या देशाला आणि महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही। काँग्रेसही एक पर्याय आहे आणि काँग्रेसही चांगले दिवस आणणार आहे। बाकी लोक तर फक्त हुलकावण्या देण्याचे काम, घोषणा करण्याचे काम करतात आणि त्यामुळे लोकांमध्ये एकदम उत्साहाचं वातावरण आहे। येणाऱ्या दिवसामध्ये हे काँग्रेसच ह्या देशामध्ये राहणार आहे। किती वाजता ही सभा आहे? आपली 1 वाजताची सभा आहे। नक्कीचपणे 1 वाजतापर्यंत सर्व नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचणार आहे। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।